महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या आमिषाने जवळपास 5,000 तरुणांची फसवणूक झाल्याचा आम आदमी पक्षाच्या वतीनं संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी गेल्या 7 वर्षात एकूण 93 प्रकरणं समोर आल्याची माहिती कोल्हापुरात गुरुवारी आम आदमी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. अशा पद्धतीचे नुकतेच एक प्रकरण कोल्हापुरात घडले, ज्यात एका तरुणाला सरकारी नोकरी लावतो असं सांगून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी एसआयटीची नेमणूक करून सरकारने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. राज्यभरामध्ये तरुणांना फसवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. नोकरी लावणं सरकारी कार्यालयामध्ये यासाठी फसवणूक होते. गेल्या 3-4 वर्षांमध्ये या फसवणुकीचं प्रमाण इतकं मोठं झालंय की मागच्या वर्षी एका वर्षात 22 गुन्हे दाखल झाले, तर या वर्षी प्रकरणं उघडकीस आली, तर या वर्षी जुलैपर्यंतच 25-26 प्रकरणं उघडकीस आलेली. याचं कारण शासनाचं या प्रकरणाकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष. तरुणांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही. अशा प्रकारे फसवणूक होते. वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत. त्यांना राजकीय पाठबळ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या संदर्भात, कारण हे सगळे विखुरलेले विद्यार्थी एकत्रित कारवाई करू शकत नाही, त्यामुळे एक एसआयटी स्थापन करून या सगळ्या टोळ्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाशी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची काय लागेबांधे आहेत, त्यांचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी. या सगळ्या मुलांचे पैसे परत मिळवून द्यायला मदत करावी आणि या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करावं, यासाठी आम्ही शासनाकडे आता एक पत्र पाठवलेलं आहे. याशिवाय जर शासनाने काही दिवसामध्ये याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कारण मुख्यमंत्री नेहमी तरुणांची भाषा बोलत असतात, परंतु तरुणांवर अन्याय होत असताना ते जर इतक्या थंडपणे त्याच्याकडे बघत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय लागेबांध्याचाही संशय येतो. जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यभर या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन उभं करू. साधारणपणे आतापर्यंत म्हणजे गेल्या 2020 पासून आतापर्यंत अशी 93 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. त्याच्यामध्ये आमच्या अंदाजानुसार, कारण पुण्यामध्ये जो एक FIR झालाय त्याच्यामध्ये 350 मुलांची कमीत कमी नावं आमच्याकडेच आहेत, परंतु ही मुलं पुढे यायला घाबरत आहेत. एकूण 5,000 पेक्षा जास्त तरुणांची अशी फसवणूक झाली आणि गेल्या 2-3 वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे आता याकडे तातडीने बघायची गरज आहे. पुन्हा काही मुलांनी आत्महत्या पण केलेली आहे, काही जणांना घर सोडावं लागलेलं आहे. असं होऊ नये वाटत असेल आणि ही पिढी नाराज होऊ नये असं वाटत असेल तर शासनाने तातडीने यासाठी घेतली पाहिजे. हे बघा, प्रत्येक सारमळ्या 5,000 धरली, प्रत्येक 50 लाख जरी ॲव्हरेज धरली, कारण ही फसवणूक 5-10 लाखापासून 45-50 लाख आणि काही मोठ्या प्रकरणामध्ये 1-1 कोटी 1.25 कोटीपर्यंत आहे. त्याच्यामुळे त्यातली काही 1,500-2,000 हजार कोटीचा हा घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राजकीय लागेबांधे असल्याचा आम्हाला संशय येतो. तरुणांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात हे रॅकेट पसरले असल्याचा संशयही व्यक्त केलाय. तसेच या प्रकरणी एसआयटीची स्थापना होणार का, फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मिंदू वादळवी.